बॅक टू बॅक 3 चौकाराला 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी बहाल केलेलं आहे. फर्स्ट स्क्रीन मध्ये आपण पाहतोय नवापूर मंत्रिपतीला जे पटांगण बनवण्याची जी मेहनत आहे ती आपल्या स्क्रीनवर दिसते. चला स्क्रीनच्या बाजूला असलेले प्रेक्षक जरा बाजूला व्हा. एकजुट होऊ आज दिवा देऊ तेज जाऊ. या मॅचच्या अगोदर ना आपण हँडशेक बघितला, पण ऍक्च्युअल मध्ये तो हँडशेक नव्हता. हे एकमेकांच्या अगेन्स्ट मध्ये ना बोटं मोडत होती की तुझं वाटोळं हो, तुझं वाटोळं हो, तू या मॅच मध्ये हरावं आणि आम्ही जिंकावं. तर हे ते हँडशेक होतं. त्या हँडशेकच्या मागचं कारण हे होतं. तर त्या भावकीच्या मागे जाऊ नका. ही भावकी वगैरे फक्त शो ऑफ आहे. ऍक्च्युअल मध्ये या मॅच मध्ये एकदम कडकवाली काटेकी टक्कर होणार आहे आणि त्या काटेकी टक्करसाठी 3 चौकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आलेलं आहे. आणि बाली हे मॅचचं क्लायमेट गरम करण्याचा प्रयत्न करतायत. बाय प्रोफेशन ते पोलीस आहेत. मॅटर गरम करणं त्यांना एकदम खूपच चांगलं येतंय. आणि ओव्हरपी चेंडू होता, कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न हुकलाय आणि निर्धाव चेंडू जातोय, कारण की तिथे सज्ज होते ते म्हणजे संदीप किणी उर्फ सँडी. मयूर यांच्यावरती खूप मोठी दारोमदार असेल या सामन्याची. कल्पक एक जुना जाणता आणि खूप पाठीशी अनुभव असलेला खेळाडू आणि त्याच अनुभवाचा उपयोग करून आणि फायदा घेऊन आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना आपण पाहतोय कल्पक राऊत यांना. आणि आमचे गुरुवर्य भरत मोरे सर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी या सामन्याचा उद्घाटन सोहळा पार पाडून त्यांनी आमची रजा, आमचा निरोप घेतला होता आणि पुन्हा एकदा त्यांनी आपली उपस्थिती दर्शवलेली आहे. तर त्याबद्दल आम्ही DNCC क्रिकेट क्लब तर्फे त्यांचे शतशः आभारी आहोत आम्ही. आप आए बहार आई, सॉरी बहार आई नाही, बहार आई. कोण? चला, आणि आम्हाला आता थोडं गाईड करण्यासाठी आमचे गुरुवर्य भरत मोरे सर आम्हाला जॉईन करतील. ऍक्च्युली आम्ही त्यांना जॉईन करणार आहोत. मी इतका मोठा नाही झालो की मी भरत सरांना सांगेल की तुम्ही मला जॉईन करा. होऊ आपण एक दिवशी असे, पण ते पण सरांच्या आशीर्वादानेच. आपण लवकरच होऊ हीच सदिच्छा दत्तगुरुचरणी आणि डोकरादेवाचरणी. मीन्स अ लॉट सर, मीन्स अ लॉट. आणि बॉलर आहेत हितेश गवळी, हितांश युगांश 11 संघाचे सर्वेसर्वा आणि पंखा फिरलेला आहे. नयन 2 मिनिटं थांबवतोय. वसईविरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे सदस्य जावेद मंसूरी यांना विनंती आपण मंचावरती यायचे. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. जावेद मंसूरी आपल्याला विनंती आपण मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत. आयोजन कमिटीच्या वतीने विनंती करण्यात येते आपण मंचावरती यायचे. जॉसन कोरिया यांनी सांगितलंय की आपण कोणत्याही प्रकारची व्हॉट अ शॉट. मयूर दी पावर, जाधव दी पावर येतोय सौकार. थँक्यू डीजे. केतन पाटील कडून हितेश गवळीच्या प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं बक्षीस आहे. संपूर्ण अर्नाळा ST पाडायला ज्याची उत्सुकता होती, मयूरचा फॉर्म आणि ज्याच्यावरती क्वेश्चन मार्क होता खूप टुर्नामेंट पासून, त्याचं उत्तर मिळालेलं आहे आणि उत्तर दिलेलं आहे मयूर जाधव यांनी. नयन चौकार आल्यानंतर बक्षिसाची सुनावणी. संस्थापक अध्यक्ष पिंकी नरेश पाटील, येसू श्यामा गंधावले. वन मोर. समता संस्कार सेवा फाउंडेशन तर्फे कोणत्याही प्रकारचे 3 लगातार 3 चौकार आले तर 500 रुपयाचं बक्षीस आहे. 500 2 आलेत. ही करिअर एंडिंग मॅच असेल. तू या फिर मैं. येस. मंगेश कडून 200 रुपयाचं बक्षीस. म्हणजे 500 आणि 200 700 झाले. पण धावापुराची एक खासियत आहे, कोणी चांगला खेळत असलं की त्यांच्या अंगातून एक वेळ रक्त सळसळतं, आपोआप बक्षीस येतात. आता मंगेश आलाय, त्यानंतर हितेश. बघा होळकर पण आले. सर हे दर्दी प्रेक्षक आहेत. आता बॅट्समन आहे अर्नाळ्याचा, बॉलर आहे नवापूरचा, पण प्राइस लागलाय अर्नाळ्यावरती. आणि म्हणूनच नवापूरचं क्रिकेट मागील 2-3 वर्षामध्ये खूप चांगलं प्रगती साधताना आपल्याला दिसलंय. हितेश गवळी यांच्या अगेन्स्ट मयूर जाधव. व्हॉट अ मॅच अँड व्हॉट अ बॅटिंग. पॉवर प्लेची ही पॉवर. त्यांचा स्टँड कसा असतो ना की आम्ही गावाला सपोर्ट नाही तर खेळाला सपोर्ट करतोय. आहा, अफलातून इनक्रेडिबल फिल्डिंग. ऑलमोस्ट 3 रन्स वाचवले आपल्या संघासाठी. 500 रुपये पण वाचवलेत.
3 का वाचलं? 500 नाही 700 रुपये वाचवले. 3 वाचण्याचं कारण काय माहितीये का? त्याचं नाव आहे निनाद. नाद नाही करायचा, नाद करायचा नाद नाही. करायचा नाही. निनाद, नी म्हणजे नाही, नाद, नाद नाही. चौकार अडवलाय समोर, डाऊन दी ग्राउंड, चेंडू अडवण्याचा प्रयत्न, यावेळेला रनआउटची भीती पण नाही. चांगलं बॅक केलं. बरंच सर पण तुमचं लक्ष नव्हतं. निनादनी डाईव्ह करून जो चौका अडवल्यानंतर मंगेशने जो लूक दिला ना इकडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये की 200 वाचले, हा निस्वार्थ त्यांनी म्हणजे एकदम नाही मंगेश दिलदार आहे. दिलदर्या आणि आपला तिथे समुद्र आहे. प्रत्येक चौकाराला 200 लावलेत. 200 त्याला देणार फिल्डिंगसाठी. ओह माय गॉड, हो. याला बोलतात कदर. म्हणजे आम्ही दोन्ही मांडवाचे वराडी, आम्हाला दोन्ही टीम सारख्या. धावपल करती, धावा बघूया. 17 वरती 0, दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. ओ हो, हलक्या हाताने चेंडूला पुश केलंय. बालीच्या हातात चेंडू जातो तोपर्यंत एक धाव सिंगल. षटक क्रमांक दुसरं नयन संपलंय. 9च्या सरासरीने 18 धावा झाल्यात. आता 12 चेंडूंमध्ये येणारा खेळ हा बघण्यासारखा असणार. पॉवर प्लेची पॉवर कोणी दाखवली बॅटिंग करणाऱ्या टीमने. आता त्यानंतरची 2 षटकं कोणाच्या नावे जाणार होती या एक वेळ डिझेला, त्यानंतर वळूयात सँडीच्या ओव्हरकडे. चला आता ओव्हरला सुरुवात होते. 1 ओव्हर नंतर आपण घेतलं तर बरं होईल. संदीप किनी, सँडी यांच्या हातामध्ये चेंडू आहे. ओ, यावरचा चेंडू मागे निघून गेलाय. गंभीरने सांगितलं फ्युएल टाकलं 1चं. 1 रुपयाचं फ्युएल म्हटलं की आता सध्याला फ्युएलचं टेन्शन आहे. वर्ल्ड वॉर चालू आहे आणि त्याच्यामध्ये या साऱ्या गोष्टींची चिंता सगळ्यांना वाढलेली आहे. आणि असं असताना एका धाव्याचं हे जे फ्युएल आहे, स्ट्राईक रोटेट करत असताना मयूर, ओ पुन्हा एकदा गॅप मधून, व्हॉट अ शॉट, कडक चौकार. थैंक यू डीजे. व्हाट अ शॉट लावले वाट, बड़े मंच का बड़ा सरपंच. मयूर बोलतो मैं नहीं तो कौन बे, है कौन इधर, मैं नहीं तो कौन. ना आता कॉन पेक्षा डॉन कोण बनणार. डॉन, मयूरला डॉन बनत असताना आपण बघतो या मॅच मध्ये. पण सँडी याचा चेंडू तितकासा वाईट नव्हता. फ्रंट फुटवरती ज्या पद्धतीने या फटक्याला ऑफड्राईव्हच्या रूपाने खेळलेत. मोनूच्या जवळून चेंडू इतक्या वेगाने गेला की त्याने डाई लगावून सुद्धा हाताजवळ नाही आला. चौकार आलाय, 4 धावा आल्यात. आणि चौकाराचा पाडा बोलत असताना मला वाटतं मयूरला लहानपणी सर्वात जास्त 4चा पाडा आठवत असणार आहे. शायद त्याला तोच शिकवला असेल. आणि तो 4 शॉट नव्हता, ती गोळी होती गोळी. ते आता ती दुखापत झाली किती मोनला ते बघायला लागेल इनिंग नंतर. आणि प्रेशर बघा, हे बॉलरवरती प्रेशर क्लिअरली दिसतंय. नाही पण दुसऱ्या बाजूला संदीप आणि सँडी आहे, एक्सपिरियन्स प्लेअर आहे. अंडरआर्म क्रिकेटच्या परिभाषेला भलीभती जाणणारा खेळाडू आहे. त्यामुळे इथून कमबॅक करणं, पलटवार करणं तो सुद्धा जाणतो. त्यामुळे हितांश क्रियांश 11 हा संघ जरी आता स्थिती त्यांच्या विरुद्ध असली तरी सुद्धा या मॅचमध्ये परत येण्यासाठी त्यांच्याकडे असे अस्त्र म्हणून बॉलर आहेत सँडी सारखे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलाय. करण आणि निनाद दोघेही नाथखुळा फलंदाज क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यानं दोघांनी मिळून चेंडूला अडवलाय. 1च धाव आली. सर तुम्ही म्हणताय की ख्याती असलेला, परिभाषा जाणणारा संदीप किणी समोर आहे, पण बॅट्समनचं प्रेशर इतकं आहे ना की संदीप सारख्या बॉलरला पण चुकी करायला भाग पाडतोय. प्रेशर आहे तो CTV आहे आणि प्रेशर आल्यानंतर ती शिटी सुद्धा वाजते. कारण जास्त वेळ प्रेशर कोण नाही धरू शकत. चांगलं तरी होणार, वाईट तरी होणार. आणि या रिस्कमध्ये सँडीने अनेक वेळा रिस्क, मैंने बोला था संदीप किनी सँडी कमबॅक करना जानता है. आणि ते कमबॅक करत असताना ब्रेक थ्रू मिळून दिलाय मयूर जाधव डिपार्ट्स बिगी. वाटाण्याचा तोल जाणार जे उरू नको सँडीचं सेलिब्रेशन बिलकुल दाखवलं होतं. बरंच सर मगाशी एक गाणं लावलं होतं, केलाय जादू टोना यांनी, केलाय जादू टोना. तेव्हा मला मृदुलनी मागणं कानात सांगितलं, पण त्यांनी जो जादू टोना केला होता ना, तो जादू टोना इथे मागे उभा आहे. मला आत्ता माहिती पडलं. तो मागून बोटं मोजतो 1 2 3 4 1 2 3 4 आणि विकेट. मला मागून सांगितलं की मी 1 2 3 4 केलं, 1 2 3 4 ला विकेट पडली. हा खेळाच्या बाहेरचा भाग आहे. आणि
खेळाच्या बाहेरच्या भागापेक्षा आपण आतल्या भागात जर का चर्चा केली तर सँडीचं मी कौतुक करेल. खूप चांगली बॉलिंग. करण वैती नवीन गोलंदाज आलाय. हो यावेळेला दुरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये गेला बालीच्या. हो वेगानं ही धाव कंप्लीट केली. सिंगल आली की नाही पंचांनी नाही सांगितलं. सिंगल धाव कंप्लीट केली जाते. स्ट्राईक रोटेट झाली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निखिल आलाय. निखिल हे सर्व खेळाडू अंडर एजचं क्रिकेट खेळून पुढे आलेले आहेत. त्यामुळे यांनी प्रत्येक स्टेप ती बघितलेली आहे. आता या पटलावरती खेळण्यासाठी प्रचंड कॉन्फिडन्स त्यांच्याकडे सुद्धा आहे. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, एक धाव. पण काही अशा रायव्हलरीजवाल्या मॅचेस आपण बघतो ना, त्या रायव्हलरीजवाल्या मॅचेसपैकी ही सुद्धा एक मॅच असू शकते. कारण दोन्ही संघ एकमेकांसमोर पूर्णपणे घुसून खेळतात. निखिलने चेंडूला दिशा दिली, एका धाव्यासाठी पाठवलं आणि सिंगल धाव येत असताना धावफलक जाऊन पोहोचलं 29 वरती. अजूनही 3 चेंडूचा मला वाटतं खेळणं बाकी आहे. नाही एखादी बाउंड्री डेफिनेटली एखादी बाउंड्री म्हणजे थोडी त्यांची पोझिशन स्ट्रॉंग करेल. जयी स्मृती नवयुग या संघाची दरम्यान चुकी करताना करण बॅकफूट पंच केला. आणि बरंच सर तुम्ही मगाशी रायव्हलरीच्या गोष्टी करत होत्या ना, जसे इंटरनॅशनल लेवलमध्ये बिगेस्ट रायव्हलरी इंडिया पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया इंग्लंड, तशी वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनमध्ये ही पण एक बिगेस्ट रायव्हलरी म्हणण्यात काही वावगं ठरणार नाही. ओ ये क्या हुआ है? एक आता रिव्ह्यू वाली कहाणी आहे बघा. आता हितांश क्रियांश 11ला याच्यामधून वाचवणारा तो हलकासा, तो म्हटला ना इथे सॉफ्ट टच. येस चिल्डी म्हटलाय पण आता चिल्ड मारावा लागणार आहे. रुको जरा सबर करो, सबर का फल. चिल्डीनी सॉफ्ट सिग्नल दिले आउट, म्हणजे आता थर्ड अंपायरकडे जायची गरजच नाहीये. बघूया पण आमच्या तिसऱ्या पंचांना दिसलं पाहिजे. फेकी ये क्या हुआ? ताली बजी, सिट्टी बजी, पर क्या स्टंप हिला? करो जरा झूम, देखते. आमचे पंच पाहतायत. आता स्निकोमीटर वगैरे आणायला लागेल. ओ माय गॉड, इट्स अ बिग क्वेश्चन. बघा जे फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने आहेत त्यांना वाटलं हल्लाय, पण बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने त्यांना वाटलं नाही हल्लाय. बरंच सर इकडे सगळी ऑडियन्स मजा घेते. ज्यांना काय माहिती नाही ना ते पण ओरडतायत. हा आता मजा आहे. गौरवच्या चेहऱ्यावरती हसू आहे. असे पण दिवस बघायला लागतात म्हणेल की तिथे हल्लाय की नाही हे बघण्यासाठी तिसरे अंपायर सुद्धा कमी पडतात. ना त्यावरती एक सोल्युशन आहे. मृदुल सरांनी सांगितलं की आता सिंगल स्टंपवरती येऊन बेस लावायला लागेल. हा ते करू शकतो. प्रेक्षकांनी स्क्रीन पासून थोडंसं लांब राहायचंय. थोडंसं आम्हाला व्यत्यय येतोय. आणि याच वेळेला ती वरची स्क्रीन थोडी ब्लॅक झाली. भाई ये कौन सा झटका लगा है या नहीं लगा है? मयन या गोष्टीनं ते हल्लाय की नाही ते बघण्यापेक्षा दोन्ही टीमच्या खेळाडूंना घाम सुटलेला असणार आहे. कारण हा जर का हल्ला नसेल तरी ते धावा सुद्धा मल्टिपल जाणार आहे. कारण की दोन धावांचा प्रश्न आहे, 2 रनचा धावांचा प्रश्न आहे. आहे. मग त्या 2 रन कव्हर करायला चौका मारायला लागेल. चिल्लाओ जितना चिल्लाना है, अंपायर देगा वही होगा. आता यासाठी पण आहे ना दोनों भी टीम. भरत सर यासाठी पण आहे ना बाहेर की नजर निर्मा सुपर असायला पाहिजे. लेट्स सी पंचांचा निर्णय काय येतोय. नॉट आउट. येस एक चांगला भाग याच्यामधला. येस सर 1+2 1+1 ना गंभीर. हा 2 धावा आता टोटल 2. ओके आता भरत सर पण मजा घेत आहेत. नाही. 1+2 कुठल्या हिशोबानी म्हणजे नाही, कुठल्या पण- अँगलनी कहना क्या चाहते हो? गंभीरचा डिसिजन, अंपायरचा निर्णय आपल्यासाठी सर्वात मोठं चित्र काय असतं किंवा डायरेक्शन काय असतं. अंपायरने दिलेला इशारा ती खून 1+2. आता ते ज्या वेळेला म्हटलं तर त्यावेळेला आम्ही 3 म्हणतो. पण या 2 धावा आहेत. 33 वरती 1 निखिल समोर. करण ओ दुरून व्हॉट अ शॉट. निखिल पाटील छोटा पॅक बडा धमाका. दुरून डोंगर साजरे आणि ते केले. आपण चौका मागत होतो, चौका पण आला, एक्स्ट्रा पण आला, ओव्हरथ्रोची रन्स पण आली. म्हणजे या ओव्हरमध्ये सगळं आलंय. चौकार आला, 4 धावा आल्या. बघा कशा पद्धतीचा फटका होता. पण चिल्डीचं कौतुक, काय डाईव्ह लगावला त्याने.
जतीन तांडेल यांना विनंती आपण मंचावरती यायचंय. जतीन तांडेल मंथन रिसॉर्टचे ओनर यांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आणि आपल्याच शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. त्यानंतर जयेश वैती अच्छा पिंकी पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते टॉस आपण करणार आहोत. जयेश आणि जतीन आपल्याला विनंती आपण आदरपूर्वक मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत. नाही इकडून चांगली दिसते लाईट चांगल्या तिकडून. तुम्ही जिथे बसलात तिथे अंधार आहे. तुम्हाला अंधारातून प्रकाशामध्ये यायचंय. मग तो टीमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने म्हणा किंवा आता इथे तुम्ही आलात तर त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने. नाही फोकसमध्ये यायची सवय आजपासूनच करा. उद्या आपल्याला फोकसमध्ये जायचंय आणि जतीनला इन्व्हाइट करायची गरज पण लागली नाही पाहिजे कारण की ही जतीन आपलीच टुर्नामेंट आहे. तुम्ही परक्यासारखा व्यवहार करताय हे चांगलं नाही. नवापूर ग्रामस्थ आम्ही ग्रामस्थांचा उल्लेख केला. नयनच्या बोलण्यामध्ये किती पॉवर आहे बघा. जतीन लगेच उठला. टॉस आदरणीय पिंकी मॅडम यांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे. यानंतर होणारा टॉस दोन्ही कर्णधार या. टीम सायबा विपक्ष JCC B. चला या दोन्ही कर्णधार. चला या दोन्ही कॅप्टन. दत्तगुरु असा कॉल आणि DNCC आलाय. सो टीम सायबा यांनी टॉस जिंकला. अक्षय मुजम्मिल टॉस जिंकला काय निर्णय. आम्ही क्षेत्ररक्षण करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. नाणेफेकीचा कॉल साहेबाने जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी JCC B ला आमंत्रित केले. चांगली मॅच ती सुद्धा असणार आहे पण मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली मॅच दोन संघांदरम्यान आहे. बालीकडे अनुभव मोठा आहे. सँडीकडे अनुभव मोठा आहे आणि अपकमिंग खेळाडू अमान. बरं सर भुवनेश. अनुभव मोठा असून फायदा नाही आहे. तो अनुभव कॅपिटलाइज करून त्या अनुभवाचा फायदा घेऊन संघाला विजयी करून द्यायचंय तर त्या अनुभवाचा फायदा आहे. तर त्यावरती काम करून रिझल्ट आपल्या बाजूने झुकवायचा आहे. हितांश युगांश 11 संघाला दरम्यान सँडीकडून डॉट चेंडू येतोय. पहिली धाव सुद्धा त्यांनी लेग बाईची घेतली होती. पुन्हा एकदा तोच चेंडू तोच फटका आणि रिझल्ट पण तोच निर्धाव. 4 चेंडू 2 धावा. निखिलच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य आहे. आतापर्यंत जयी स्मृती नवयुग संघ अग्रेसर आहे या सामन्यामध्ये. षटकातील 5वा चेंडू अजूनपर्यंत फक्त 2च धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे हिताश या संघाने पुन्हा एकदा निर्धाव चेंडू लगातारचे 3 निर्धाव चेंडू हाताळलेले आहेत. निर्धाव चेंडूची हॅट्रिक कंप्लीट केली आहे निखिलने. मगाशी निखिल आपण बॅटिंगमध्ये झळकताना बघितला होता. आता बॉलिंगमध्ये झळकतोय. पुन्हा एकदा तोच खेळाडू तोच बॉलर आणि तोच रिझल्ट. थोड्याच वेळात या मला वाटतं षटकाचा खेळ संपलेला आहे त्यामुळे आपण सन्मानाकडे वळणार आहोत. समता संस्कार सेवा फाउंडेशनचे आदरणीय अध्यक्ष संस्था सेवा फाउंडेशनच्या अध्यक्षा पिंकी नरेश पाटील मॅडम या ठिकाणी आहेत. त्यांचा यथोचित सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करेल मंचावरील उपस्थित पांडुरंग तांडेल साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. पांडुरंग साहेबांना विनंती करेल आपण पिंकी मॅडमचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. मी पिंकी मॅडमना विनंती करेल आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या. ज्यांच्या माध्यमातून पॉवर प्ले घेतला गेला आहे, ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर बॅट्समन आणि फिल्डर यांच्यासाठी विशेष बक्षीस आहे ते दिलं गेलं आहे आणि त्यांचा विशेष सन्मान या मंचावरती होताना आपण पाहताय. धन्यवाद मॅडम, आपला मनपूर्वक आभार. त्यानंतर यसू श्यामा गंदावले यांना विनंती करेल आपण सुद्धा या आपला सुद्धा विशेष सन्मान केला जाईल. बघा समता संस्कार सेवा फाउंडेशन यांच्याकडून मोफत ऑपरेशन्स किंवा अल्पदरात कोणत्याही
आदरणीय संदीप मेहर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. अल्पदरात रुग्णसेवा किंवा मोफत ऑपरेशन अशा प्रकारच्या सुविधा या समता संस्कार सेवा फाउंडेशनच्या वतीनं देण्याचा धन्यवाद मॅडम. आपलं मनपूर्वक आभार. आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी आला त्याबद्दल. यावेळेला काय फलंदाज तिसऱ्या पंचांना सांगितले गेले रुको जरा सबर करो. नाही कोणते डान्सर नाही आता आहेत. अच्छा डान्सर आहेत आणि आज 3 डान्सर आहेत. हो पण त्यांचा थोडा कसा रिचार्ज संपलाय. चला मैदानाच्या दिशेने जाऊया ज्या ठिकाणी रनआउटचा अटेम्प्ट. काय हरकत होतीये मैदानात. चला पंचांचा निर्णय नॉट आउट. चला पॉवर प्लेचं षटक ऑन आहे आणि ओ हो 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 आणि पंचांचा डिसिजन सीमा पार चौकार. येस दिविजे काय जबरदस्त फटका आहे. पूर्णपणे जागा बनवली सँडीने. मागे गेले आणि त्यानंतर फुल पेस ऑफ द बॅट पूर्ण बॅट फिरवले आणि त्यानंतर बिलकुल गॅप मधून शूट केला आणि चेंडू सरळ निघून गेला. चौकारासाठी 4 धावा. येस यावेळेला काय मोठ्या फटक्यानंतर सँडी सरळ निघून गेला मैदानाबाहेर. कारण बॉक्स आउटच्या रूपाने तो बाद होतोय. गॉन.
टाकला तुझी चिमणी उडाली बरोबर माझा पोपट टाकला तुझी चिमणी उडाली बरोबर माझा पोपट टाकला. थँक्यू डीजे. मोठ्या फटक्यासाठी जात होता आणि गरज सुद्धा होती. नयन, या धावपलकाचा पाठलाग करण्यासाठी सँडीला अटॅक करणं हे स्वाभाविक होतं, पण सँडीला अटॅक करत असताना बाद होणं ही चिंताजनक बाब आहे. सिद्धार्थ राय अटॅक करण्याच्या चक्करमध्ये स्वतःला अटॅक आला. आता ती फ्लाईट टेक ऑफ केली आणि लँड डायरेक्ट बाउंड्री लाईनच्या बाहेर झाली. येस, आणि या मैदानावरती तुम्ही जर का त्या बाउंड्रीचा अंदाज नाही घेतलात तर तुम्हाला अवघड होऊन बसेल तिथून बाउंड्री पार करणं. जर तुम्ही बाउंड्रीच्या जवळ जाऊन टप्पा पाडणार असाल तर तुम्हाला अडचणी निर्माण होतील. 2 षटकं झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाउंड्रीनीशी हे षटक संपलं आणि 12 धावा धावपलकावरती आहेत. आता तिसऱ्या षटकामध्ये येत असताना 12 चेंडूमध्ये इक्वेशन काय राहिली आहे? 12-26. येस, 12-26 आणि 12-26 साठी मोनू. खूप दिवस मोनूच्या बॅटमधून त्या धावा आलेल्या नाहीत. आज ती दाखवण्याची गरज आहे. बालीला त्याचा तो जुना फॉर्म दाखवावा लागणार आहे. हितांश क्रियांश 11ला हा सामना जिंकण्यासाठी आता इथून या षटकामध्ये किमान 3-4 बाउंड्रीज पार कराव्या लागतील आणि 3 बाउंड्री झाली तरी सुद्धा मॅच जिवंत राहील. सो कशा प्रकारचा पवित्र या 2 फलंदाजांचा राहतोय. दीपच्या हातामध्ये चेंडू, दीप समोर मोनू. पहिला फुल टॉस. म्हणजेच जर का एक दुसऱ्या अँगलने बघितलं म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने तर गोलंदाज अंडर प्रेशर आहे. जरी ही इक्वेशन आता 12-25 असलं तरी सुद्धा. नेक्स्ट बॉल. जागा बनून खेळलेत. फिल्डिंग चांगली. क्या बात आहे निखिल. आज का दिन निखिल काय. बॅटिंग केली, बॉलिंग केली, आता फिल्डिंग सुद्धा करतायत. अजून काय हवं. डॉट बॉल आला. टाळ्या भाजल्या. नाही, तरी पण तो समाधानी नसेल. तो बोलेल की हे दिल मागे मोर. थोड्या वेळाने जाऊन तो कीपिंग पण करेल. एकदम स्टंपिंग पण समाधानी करेल. असण्यासाठी संघामध्ये समाधान असावं लागतं. आता समाधान नावाचं संघामध्ये कोण नाहीये. समाधान साहेबाकडे आहे आणि ते पण समाधान काळे. ओ यावेळेला पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग. फेकी. ओ फेकी केली गेली, अडवलं गेलं आणि तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली गेली. आता हितेशकडे सर्वांची नजर असणार आहे. हितेशचा कसा खेळ होतो. हितेशला माहीत आहे गॅपमधून कशा प्रकारे चेंडू काढायचे, कशा पद्धतीने या मॅचला टर्न करायचं आणि हे असताना हितेशकडून 2-3 मोठे फटके. जागा बनवली डाऊन द ग्राउंड. ओ हा बिलकुल समोर होता. जर का मोनूच्या इथून पार झाला असता तर 4 धावा दिसल्या असत्या, पण जर क्रिकेटमध्ये थारा कुठे असतो. या एफर्टसाठी मोनूला बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड मिळेल या मॅचमध्ये, कारण की मोनू 10वा प्लेअर आहे, त्यांचा 10वा फिल्डर आहे. कारण की सरळ सरळ चौकार होता आणि जी मगाशी पोकळी होती ती भरून काढली मोनूनी या चेंडूवरती. नाही, फक्त पोकळी नाही भरून काढली, क्षमता आहे मोनूमध्ये. ते कॅलिबर आहे. मोनू ह्या साऱ्या फटक्यांना मारणं जाणतो. त्याने या अगोदर जर का बघाल तुम्ही मागील 2 वर्ष अगोदरचा मोनूचा खेळ, त्याच्यामध्ये त्यांनी अफलातून बॅटिंग केले. कव्हर फाड, ऑन साईडला मारलेले बहारदार फटके, ही त्याची ताकद राहिली आहे. दीप समोर पुढील चेंडू पुन्हा एकदा, पण यावेळेला वॉटर फील्ड. जय भाईने गेंद करू काय. आणि सर्वात मोठी गोष्ट तर समस्त असोसिएशन मध्ये या नवयुग जय स्मृती संघाच्या क्षेत्ररक्षणाची सुद्धा मोठी चर्चा आहे. समोर यावेळेला चेतन भोयर. अडवले चेंडूला, कोणतीही धाव नाही आणि आता मॅच येऊन आपले 6-19 वरती. रडू नको बाला, अरे मी पाण्याला जाते. रडू नको बाला, अरे मी पाण्याला जाते. हे पाण्याला जाते, पाणी घेऊन. थँक्यू डीजे. किरण पाटील साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी येऊन मंचावरती आसनस्थ व्हायचंय. किरण पाटील साहेब, कृपया मंचावरती यायची कृपा करायची आहे. आणि आमचे परम मित्र, ओ माय गॉड, मॅन फ्रॉम आमचे शेजारी, अशा आपल्या ओळखीची लोक बघितली ना की खूप असं भरून आल्यासारखं वाटतं. बॅकफूटला जाऊन पंच केला आणि आता समीकरण भरत सर. समीकरण आहे 5 चेंडूत 5 चौकार ठोकायला लागतील. बघा समीकरणाबरोबर विक्रम रचण्याची संधी आहे. समोर फलंदाज हितेश बाद. ये सांगा देवी माझ्या भावाला, तू भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. ये सांगा देवी माझ्या भावाला, तू भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला.
आणि डान्सरची बॅटरी चार्ज झालेली दिसते मला. एक असा हळूहळू म्हणजे बाहेर निघालाय डान्सर, हा बिळातून बाहेर निघालाय. बरंच सर, अभिनवला यायला थोडासा उशीर झालाय असं वाटत नाही का? येस, बिलकुल इन्फॉर्म बॅटर आहे, प्रचंड एक चांगला फ्लो आहे त्याच्याकडे, आणि या स्थितीमधून मार्ग काढणं म्हणजे म्हणतात ना, समान मानसिकतेने भरलेल्या खेळाडूंमधून तोच मार्ग काढतो जो त्यांच्या मानसिकतेला मॅच करत असतो. आता जर का तुम्हाला या मॅचमधून मार्ग काढायचा होता, अभिनवला कदाचित तुम्ही वरती आणणं गरजेचं होतं, कदाचित तुम्ही मागे त्याला उतरवणं तुमच्या हिताचं नाही ठरलेलं आहे, पण हा पार्ट ऑफ स्ट्रॅटेजी आहे. जर चांगलं झालं असतं वरच्यानं उतरून तर आपण असं दुसरं म्हटलं असतं, पण आता जर का ते वाईट झाले तर आपण या पद्धतीची चर्चा करतोय. या गोष्टींना क्रिकेटमध्ये थारा नसतो, कारण कसं आहे, ही चर्चेची तोंड आहेत. इथून आपल्याला अभिनव उशिरा आलाय की जवळ आला की त्या अगोदर पहिल्या इनिंगमध्ये काय चुका झाल्यात त्यावरती काम करणं गरजेचं आहे. मॅच फिनिश, सामना संपला, सामना जिंकला नवयुग. जयू स्मृती या संघाने पराभवाच्या छायामध्ये जातो.